नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचे रेश्माज किचनमध्ये मी रेश्मा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज मी तुम्हा सर्वांसाठी सर्वांची फेवरेट अशी चिकन हंडीची रेसिपी घेऊन आलेली आहे। चला तर मग आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ करून घेतलेले आहे आणि हे चिकन मी मॅरिनेट करून ठेवणार आहे अर्ध्या तासासाठी। तर मी इथे काही मसाले ॲड करणार आहे। चिकन मॅरिनेशन करण्यासाठी मी इथे अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा चिकन मसाला तसेच आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे। तर ती 1 चमचा टाकणार आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल, चवीप्रमाणे मीठ तसेच शेवटी पुदिना व कोथिंबीर टाकून अर्ध्या तासासाठी चिकन मॅरिनेट करून ठेवणार आहे। सर्व मसाले आणि चिकन व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। चिकन व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून मी अर्ध्या तासासाठी चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे। अर्धा तास झालेला आहे, चिकन मॅरिनेट करून झालेले आहे। तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ सुद्धा चिकन मॅरिनेट करून ठेवू शकता। आज मी मातीच्या हंडीमध्ये चिकन करणार आहे। तर त्यासाठी हंडी तापल्यानंतर मी इथे 3 मोठे चमचे तेल घेतलेले आहे। तेल चांगले तापल्यानंतर त्यामध्ये मी कढीपत्ता, तेजपत्ता आणि तसेच 1 चक्री फूल टाकलेले आहे। हे चांगले गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये बारीक चिरलेले 2 मोठे कांदे चांगले परतून घेणार आहे। कांदा लालसर होईपर्यंत आपण कांदा छान परतून घेणार आहोत। कांदा लालसर झाल्यानंतर मी त्यामध्ये इथे 1 बारीक चिरून घेतलेला टोमॅटो ॲड केलेला आहे। टोमॅटो सुद्धा आपण व्यवस्थितपणे मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत। कांदा आणि टोमॅटो व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात। त्यानंतर मी साधारणपणे फक्त अर्धा मिनिट इथे झाकण ठेवून कांदा व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहे। कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी मॅरिनेट करून घेतलेले चिकन टाकणार आहे। तुम्ही बघू शकता चिकन खूप छान मॅरिनेट झालेले आहे। तुम्ही जितका वेळ चिकन मॅरिनेट करून ठेवता तितकी चिकनला छान टेस्ट येते। त्यामुळे तुम्हाला जर जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळासाठी चिकन मॅरिनेट करून ठेवू शकता। चिकन व्यवस्थितपणे मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात। चिकन मिक्स झाल्यानंतर आपण चिकन चांगले मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहोत। मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही कधी जेवण बनवले नसेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कोणतेही जेवण असो, व्हेज किंवा नॉनव्हेज, मातीच्या भांड्यामध्ये खूप छान टेस्ट येते। यात्रेसाठी गावी गेलेली असताना तिथे मला ही मातीची हंडी भेटली तर म्हटलं घेऊनच टाकूया। हंडीचे उद्घाटन करायचे तर म्हटलं काय करू आज, म्हणूनच मी विचार केला की तुम्हा सर्वांसाठी आज चिकन हंडी करूयात। शेवटी मी चिकनमध्ये 1 चमचा किसून घेतलेले खोबरे ॲड केलेले आहे। तुम्हाला जर खोबरे आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप सुद्धा करू शकता, परंतु खोबऱ्याने खूप छान टेस्ट येते। मी इथे कुठेही एक्स्ट्रा पाणी ॲड केलेले नाही। तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे पाणी ॲड करून चिकन छान शिजवून घेऊ शकता। आणि शेवटी सर्व जगभरातील मसाले टाकल्यानंतर आपण चिकन सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून साधारणपणे 25 ते 30 मिनिटे स्लो गॅसवर चिकन छान शिजवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता चिकनला कलरही खूप छान आलेला आहे आणि सर्वात शेवटी मी भरपूर सारी कोथिंबीर टाकून आपले चिकन खाण्यासाठी रेडी आहे। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत माझे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।